हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सो वी आर इन शिमला. काल रात्री आम्ही हॉटेल घेऊन स्टे केला होता एका खूप छान प्रॉपर्टीमध्ये. सर आता तर ती प्रॉपर्टी दाखवत होतो तुम्हाला. ही अशी वुडन प्रॉपर्टी होती, बोलून एकदम असा छोटासा रूम, एक असा बेड होता, मी खाली झोपलो होतो, टीव्ही होता आणि इकडे असा एक वॉशरूम होता. बट सर्वात बेस्ट पार्ट ऑफ दिस रूम हे होती की विंडो मधून असा खूप छान असा माउंटेनचा असा व्ह्यू होता, एक नंबर. वाव. सर्वात अगोदर जेव्हा सकाळी उठलो सर्वात अगोदर मी हा व्ह्यूज 15 ते 20 मिनिट असं सतत बघून डोळ्यामध्ये कॅप्चर करून ठेवलाय. सो आता हे सर्व ऑलरेडी सामान घेऊन खाली गाडीमध्ये लोड करणं चालू आहे. मी ऑलरेडी रेडी झालो. आता खाली जातो, ब्रेकफास्ट करतो आणि आपण पुढे निघूया. मग आजच्या जर्नीचा काय प्लॅन राहणार ते तुम्हाला नंतर सांगतो. हा जो व्ह्यू बघायला ना माझ्या मागे, आमच्या हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरवरून व्ह्यू आहे. वरती आम्ही थांबलो होतो आणि रात्री इथून शूट केलं होतं. सर्व जे भैया काल त्यांची इन्फॉर्मेशन सांगत होते. आणि हे आहे त्यांचं टेम्पल. खूप मस्त असं वेदर आहे. सूर्य आलाय बट अजून त्याची इंटेन्सिटी वाढायची आहे. दुपारी 12-1 वाजता इकडला सूर्य एकदम मस्त प्रकाश येतो. आम्ही सर्व बॅग वगैरे सर्व पॅक केले आहे, गाडीमध्ये लोड केले आहे. आता ब्रेकफास्टची वाट बघतोय. ब्रेकफास्ट त्यांनी आणलाय. ब्रेकफास्टमध्ये आहे आलू पराठा अँड चाय. राहुल तर तसा ब्रेकफास्ट नाही करत. आणि बाय द वे आमच्या जी प्रॉपर्टी आहे ना हॉटेल, याच्या खाली हे जे सर्व दिसत आहे मागे, हा सर्व मॅरेज हॉल आहे. मॅरेज हॉलमध्ये इथे प्रोग्राम्स वगैरे होतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल पार्टी. चलो अब सबसे पहिले ब्रेकफास्ट करते. इथे मस्त एक नंबर चाय पिलो, मस्त गरम गरम बढ़िया मस्त चाय होती. हा व्यू होता आमचा हॉटेलमधून. और ये भैया इनकी प्रॉपर्टी है, आशीष चौहान. मैं इनका नंबर डिस्क्रिप्शन में डालता हूँ. अगर आपको कुफरी में रहना है, स्पीति सर्किट कर रहे हो आप, तो ये मस्त प्रॉपर्टी है. इसके आगे में ही पेट्रोल पंप है, तो उसका भी कोई प्रॉब्लम नहीं है. चलो विदा लेते. चलो हॉटेल को बाय बाय बोलने का वक्त आ चुका है. निघतोय आम्ही. जवळपास 10 वाजले निघता. हॉटेलवरून आम्ही 9 वाजता निघण्याचं डिसाईड केलं होतं. बट थोडा नाश्ता करता करता उशीर झाला होता मला. तर आम्ही इथून निघालोय. आता रेकॉम्पिओला जायचं आहे. जवळपास इथून 200 किलोमीटर आहे आणि 5 तास दाखवत आहे पोचायसाठी. आणि आजचा वेदर खूप असा क्लाउडी आहे. मॉर्निंगला सूर्य तर निघाला आहे बट आभाळ खूप आहे, त्याच्यामुळे असं प्रकाश नाही आहे. जवळपास 12-1 वाजता पूर्ण असं विजिबल असा उन्हाचा कडकडाट प्रकाश बघायला मिळतोय. आणि टेम्परेचर आहे आता 8 डिग्री सेल्सिअस. तर तितकं काही वाटत नाही, नॉर्मल आहे. म्हणजे बाहेर पण तेवढं काही वाटत नव्हतं फारसं. मी फक्त एकच लेअर साधावाला घातलाय. हाताला थोडी थंडी वाटत आहे बट आपल्याजवळ ग्लव्ज आहे. सपोज जास्त थंडी वाटली मध्ये मध्ये तर आपण ग्लव्ज पण घालून घेऊ. सो दॅट्स वॉट वी आर स्टार्टिंग द फर्स्ट डे ऑफ द स्पीती विंटर एक्सपिडिशन. बघू समोर कसं काय आहे. तर भैयानी तर सांगितलं आहे की समोर किन्नौरला स्नोफॉल बघायला मिळेल, तिथे ऑलरेडी झालाय. लेट सी अँड होप फॉर द बेस्ट फॉर द डे. होय होय, वी हॅव टेकन अ स्मॉल ब्रेक. नरकंडाच्या समोर आलाय. म्हणजे जवळपास आम्ही जिथून हॉटेल सोडला ना तिथून 40 किलोमीटर जवळपास आलोय आणि छोटा ब्रेक घेतलाय. त्याच्या बाजूला आम्ही गाडीकडे पार्क करून इकडे आलोय. मी खाली उतरलो इकडून असा आणि इकडून असा व्ह्यू एन्जॉय करताय मस्त. थोडी हलकी थंडी आहे, नॉट सो वट. बट तुम्हाला माहिती आहे हे जे सर्व धूळ धूळ दिसत आहे ना, हे फॉग नाही, हा सर्व धूळ आहे. म्हणजे इकडचे जे आता क्रॉप्स वगैरे निघाल्यावर हे जे जाळतात ना त्याचा पूर्ण धूळ आहे. इकडून असं दिसत नाही बट आम्ही आता कारने आलो तर एकदम जे शेवटचे जे आहे ना माउंटेन्स, तिकडे एक हलकीशी चादर दिसली आहे स्नोची. अँड डोंट नो की आज स्नो बघायला भेटणार. बट जसं 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 आम्ही हिमाचलच्या आतमध्ये शेवटच्या पॉईंटमध्ये आपल्या स्पीतीच्या सर्किटमध्ये जाणार तसं तसं बघायला भेटणार आहे स्नो. सो एक्साइटेड तो है यार, एक्साइटमेंट तो है. अँड यू नो वॉट द सेकंड थिंग इज, यार मला ना एक गोष्ट अशी होती की इकडचे लोक असे राहतात, हे बघा असे छोटे 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 घर आहेत, तिकडे जातात कसं. बट इथं ना एकदम असं प्रॉपर
रस्ते आहे यार यांना जायसाठी. हे बघा, हे असे हे एकदम असे प्रॉपर असे रस्ते आहे यांना जायसाठी, चालायसाठी. एकीकडून तसा हा एक असा एक रस्ता आहे, तिकडे त्या घरी जायसाठी असे प्रॉपर रस्ते आहे. आणि माहिती आहे या रस्त्यांनी हे लोक गाडी, कार्स वगैरे सुद्धा काढतात. म्हणजे मी काही काही घरं असे बघितले ज्या घराच्या पुढे ना त्यांची स्वतःची कार आणि ते कार काढतात. ऑलमोस्ट इकडे शिमला म्हणजे किंवा या हिल स्टेशन हिमाचलमध्ये ऑलमोस्ट मारुतीची 800 और ऑल्टो या 2 गाड्या खूप प्रेफरली चालवतात. आणि इकडे ना एकदम असं बसायसाठी आपण इधर अभी बैठेंगे और एक नंबर फोटोज और वीडियोस कंटेंट शूट करेंगे. Guys, we have taken a small break. 40-50 किलोमीटर चाललो असेल. तिथून रामपूर 30 किलोमीटर्स आहे. एक चांगला रेस्टॉरंट मिळालं कारण की आय डोंट थिंक की याच्या पुढे असं काही रेस्टॉरंट वगैरे मिळेल. पण भाऊला दिसलं तर म्हटलं इकडेच लंच करून घेऊ कारण की इकडेच चांगलं आहे. खूप सारे ऑप्शन्स व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण. त्याच्यानंतर पुढे जेव्हा स्पितीच्या आतमध्ये जाऊ तिकडे मग रोज वरत भात राजभा वगैरेच खायचं आहे. तर बोला चलो आज पेल देते नॉनव्हेज. सो आम्ही चिकन फ्राईड राईस ऑर्डर केला, त्याच्यासोबत तंदूर पण ऑर्डर केला. तंदूर बेबी मस्त मजा आला. आणि थोडं क्लीन हायजीन रेस्टॉरंट आहे. समोर काही रेस्टॉरंट वगैरे काहीच नाही. म्हणून टेस्ट पण छान आहे. इकडे असा व्ह्यू आहे एकदम भारी. क्रॉस करते आणि रामपूरमध्ये सर्व असं साईडला असे दुकानं लागले आहे भाजीचे, याचे त्याचे. म्हणजे जसं आपल्याकडे असतं ना, म्हणजे काय म्हणतात सोमवार बाजार, गुरुवार बाजार, तसाच रामपूरवाल्यांचा बाजार. आणि मस्त भाजी हे ते. जसं आपल्याकडे ते असतं ना जिलेबीचे स्टॉल, शेव चिवड्याचे स्टॉल, ते पण आहे. मसाला वसाला कानातले, तुमको क्या चाहिए लो भाई, पूर्ण A to Z. आणि आय थिंक इकडलं सर्वात मोठं सिटी रामपूर आहे म्हणून इथे सर्व लोक आले. खूप भीड आहे आज. आज कोणता फ्रायडे आहे ना, मे बी फ्रायडे यांचा मार्केट डे राहत असेल. गाइस स्पीति का एडवेंचर यहाँ से स्टार्ट हो चुका है. इकडून स्पीति एडवेंचर चालू झालेला आहे कारण इकडचा रस्ता खूप आणि इकडे बघा डायरेक्ट सिद्धा मोदका कुवा. इकडे डायरेक्ट एकदम बुरबुरे पहाड मस्त एक नंबर. पण साला पावसाळ्यामध्ये पूर्ण वाट लागत असेल यार, कारण की रस्ता ऑलरेडी असा खराब आहे आणि त्याच्यामध्ये अजून जास्त चिक्कल काय नाही. तरी आता जवळपास आम्हाला 3 घंटे दाखवत आहे, म्हणजे 6:45चा अरायवल आहे. जर टाइमपास नसता केला जास्त तर आम्ही पोहोचून गेलो असतो लवकरात. आणि टाइमपास कोणत्या गोष्टीसाठी केलाय ते सांगू नाही शकत. प्रोटीन बार घ्यायचा होता आम्हाला, त्याच्यासाठी आम्ही टाइमपास केला. आणि भाऊ हे तर तुम्ही सोडून द्या, आता टाइमपास करण्यामध्ये तो नंबर 1 वर आहे. भाई आता आपण फिरासाठी आलो तर भाई टाइमपास करणं फक्त गाडीत बसूनच फिरा, दॅट इज नॉट नजारे. अरायवल दाखवत आहे हा 5 वाजता होता आमचा. चलता है ब्रो, घूमने के लिए आया. 19-20 होता है भाई, 19-20 होता है. हमारे को एडवेंचर मिस हो जाएगा रात. मजा येतं भाई. एस्प्रेसो आली आहे भाई ऍडव्हेंचर करायसाठी. भाई किंग म्हणतात तिला, किंग भाई एस्प्रेसो आणि अल्टो. अरे खरंच
इंजिन मॅटर नाही करत, गाडी मॅटर नाही करत, फक्त मॅटर करते तो जिग्रो. और वो अपने पास था जिग्रो कि ये साल कैसे भी आना है तो आना. जसं जसं पुढे पुढे जाता ना तसं तसं एकदम लँडस्केप चेंज होत आहे. पहाडांची जी उंची आहे ते वाढत आहे, अल्टिट्यूड वाढत आहे, एक्साइटमेंट वाढत आहे समोरचे व्ह्यूज बघायसाठी. पूर्ण एकदम कम्प्लिटली लँडस्केपच चेंज होत आहे. जसं आम्ही आता मागून आलो तर आमच्या सोबत सतलज रिव्हर फ्लो होत होती. आता रिव्हर नाही आहे, आता माउंटेन्स आले आहे. माउंटेन्सची उंची जास्त आहे. वरून समोर एकदम स्नोफॉल बघायला भेटत आहे. म्हणजे असं समोर जाऊन खाली आहे रे सतलज रिव्हर, पण आपण उंचीवर असल्यामुळे ते कसं तर ते बघायसाठी ते एक्साइटमेंट आहे ना, ते खरंच खूप भारी आहे. आणि आजूबाजूचे जे कर्व्स वाले जे रस्ते एकदम हार्ड कर्ली टर्न्स, एकदम कर्ली टर्न्स, एकदम खतरनाक. बघून घ्या टर्न्स, हा ना. असं आहे. तर आमचं एस्टिमेशन 7चा तर जसं आहे तसंच आहे, नॉनस्टॉप. जेव्हा मागं तुम्हाला अपडेट दिला तेव्हापासून काही ब्रेक्स नाही, काही नाही. बाय द वे तुम्हाला मी जसं म्हटलं होतं 12 वाजेपर्यंत इकडे सन नाही आहेत, आणि आता वाजले किती 4. आणि आता सनची इंटेन्सिटी बघून घ्या, हा ना. 5:30ला ऑलमोस्ट इकडे सनसेट होऊन जातो, आणि मॉर्निंगला 6ला येतो सूर्य. बट 12:30-1 वाजता प्रॉपर सूर्याचा प्रकाश बघायला मिळतो. तर आता भरपूर वेळ झालाय. आता पोट थोडं त्याचे सिग्नल्स देत आहे का बाबू काही खाऊन घे रे. पण आता गाडी थांबते नाही थांबत. नाही, गाडी खूप थांबली आहे एका छोट्या वस्तूसाठी. प्रोटीन बार एवढूसा राहते, खाल्ला संपून गेला. आता काय पचून गेला. आता डायरेक्ट काही ना काही पाहिजे ना, एकदम असं ब्रंच वंच काही, चाय वाय भाई. आणि भाई खरंच चाय 4 वाजले तर असं चायची तलप येते. आता सवय पडली ना भाई, रोज ऑफिसमध्ये 4 वाजले 4:30 वाजले का चालला चाय प्यायसाठी, आहे की नाही. तो बी चाय केली. आता भरपूर वेळ झाला, काही दुकानं वगैरे बिलकुलच मिळाले नाही आम्हाला. आणि मोठं जे सिटी होतं रामपूर. आणि आम्ही जिथे चाललो ना बाय द वे किन्नौरला, तर किन्नौरला स्पेशली जे हँड वाले जे जॅकेट्स ग्लव्स एकदम ओरिजिनल वाले आहे ते बघायचा पुढे चान्स मिळणार आम्हाला. माझी तर इच्छा आहे काहीतरी घेऊ म्हणून. म्हणजे नेहमी कुठेतरी आपण असं फिरायसाठी जातो, काहीतरी ॲज अ सोविनियर, ॲज अ आठवण, ॲज अ मेमोरी म्हणून घेऊया म्हणून, आहे की नाही. तर जर छान असेल तर आपण नक्कीच घेऊया. एंट्री करतात, त्याचे गाडी नंबर घेऊन 300 रुपीज देऊन इकडे असे एंट्री करतात. मी विचारलं कसले पैसे आहेत, तर ते बोलले की ग्रीन टॅक्स म्हणून आहे. म्हणजे प्रत्येक गाडीचं ॲज कम्पेअर्ड टू डिफरंट असते. मीन्स SUVचं वेगळं, बाईक्सचं वेगळं. आता मला माहित नाही बाकीचे कार्स बाईक्सचं किती आहे, बट आमच्या गाडीचे तर बाई 300 रुपये घेतले. 200 होतं ना. 300 रुपये लिए मामा. रेकॉंग पियो. ऑन द वे जाताना रेकॉंग द पिओ मध्ये एक सतलज रिव्हर आमच्या कॉन्स्टंटली बाजूलाच आहे. आणि हा जो रस्ता आहे बाजूला हा एकदम नवीन बनवलेला आहे. आणि इकडे समोर एक डॅम होता, बाजूला अशी सतलज नदी.
कंटिन्युअसली फ्लो होतं आमच्यासोबत. आणि या नदीचं पाणी खूप वेगळं आहे इन टर्म्स ऑफ कलर. सो आणि आता ऑलमोस्ट 5-5:30 झाले आणि सनसेट झाला आहे. सो आता आम्ही एकदम लंबा स्ट्रेचमध्ये जाणार की ऑलमोस्ट 70-80 किलोमीटर बाकी. आणि हे जे नदीचे जे नजारे आहेत इतके सुंदर असे दिसत आहे. बापरे, वाव. आम्ही आता किन्नौरला पोहोचलो आणि इथून रेकॉन्ग ऑलमोस्ट अजून 1 hour डिस्टन्स दाखवत आहे. एक वॉशरूम ब्रेक घेतला होता. आम्ही नजारे एन्जॉय करत करत आलो तर ऑलमोस्ट खूप उशीर झाला आणि आता ऑलमोस्ट सनसेट झाला आणि अंधार झालाय. कॅमेरामध्ये थोडा प्रकाश दिसतोय बट रिअलमध्ये खूप जास्त सनसेट झालेला आहे. और ये जनाब देखो क्या कर रहे हैं. हम कुछ भी नहीं कर रहे, हम हमारी गाड़ी का भैया काय चालू आहे रे तिथे. और ये देखो ऐसे ऊपर में ऐसे मस्त कर. आणि मग चंद्र पण खूप सुंदर दिसत आहे हा वरती. अबे ते सूर्य पण दाखव. थोडासा हलकासा सनसेट होता तिकडे बट तेवढा याचं काही दिसणार नाही. सो ऑलमोस्ट इथून अजून 1 hourचा जर्नी आहे आमची. आणि मग 2 तिथून जाऊन आम्ही पोहोचणार रेकॉन्ग पिओ. आणि तिथे जाऊन आपली चायची तलब सर्वात अगोदर पूर्ण करतात. मग नंतरचं जे करायचं ते करू. पहिलं चायची तलब. इकडनं पास होता ना किन्नौरच्या समोरनं एक डॅम लागतो जिकडे JSWचा पॉवर प्लांट, इलेक्ट्रिसिटी पॉवर प्लांट. एक मोठ्या समोर गेला इकडचा पूल लागणार आणि त्याच्या बाजूला असं एक टनलचं वगैरे काम सुरू आहे आणि खालून अशी सतलज रिव्हर फ्लो होत आहे. सो दॅट्स वॉट वी रीच टू द रेकॉन्ग पिओ. रेकॉन्ग पिओला पोचता खूप उशीर झाला ऑलमोस्ट, कारण की 200 किलोमीटर असल्यामुळे उशीर झाला आणि मध्ये खूप सारा टाइमपास केला. बट आजचं जे व्ह्यूज होते ना ते खूप भारी होते. मधात लॅम्प वगैरे आला आणि प्रत्येक सिनरी, प्रत्येक व्ह्यूज इतकी सुंदर होती ना. आय रिअली प्रत्येक गोष्ट एकदम मायन्युटली कॅप्चर केली. अँड फायनली वी रूच्ड. ऑलमोस्ट 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. बट इतकं पण असं काही थंड सारखं नाही बिकॉज आय एम जस्ट वेअरिंग ओनली 1 layer. अँड वी हॅव स्टेड दिस, हे आमचं हॉटेल आहे इकडे. अँड दॅट्स 204. तिथे आम्ही थांबलेलो आहे. तर तिकडनं पण खूप सुंदर असा व्ह्यू येतो आणि माउंटेन्सचा पण स्मॉलिंगला खूप छान असा व्ह्यू येईल. करंटली आम्ही आमचं जे पण सर्व काही सामान आहे ते वरती शिफ्ट केलं आहे आणि आता तुम्हाला जाऊन वरचा व्ह्यू दाखवतो. सो गाईस, आम्ही आमच्या रूममध्ये आलो आहे आणि ऑलमोस्ट जेव्हा आलो तेव्हा 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं आणि सडनली 8:30 वाजता 10 सरळ 1 डिग्री सेल्सिअसवर आला. आता किती चेक नाही केला. ऑलमोस्ट आता 10 वाजले आणि खरंच थंडी इतकी जास्त झाली की पूर्ण हात एकदम गारटले. आलोय वरती, फक्त सामान ठेवलं, फ्रेश पण नाही झालो, फक्त हात धुतले, बाकी काहीच नाही. थंडी खूप जास्त आणि हीटर लावलं. हीटर लावून पण पाणी गरम नाही होत आहे. सो वी हॅव ऑर्डर्ड अवर डिनर फॉर टुनाइट अँड दॅट्स व्हॉट वी हॅव. चिकन चपाती अँड राईस. आता डायरेक्ट डिनर करून झोपून जाणार बिकॉज उद्या पण समोरची जर्नी खूप लांबी आहे. सो दॅट्स व्हॉट वॉज टुडेज PT Day 1 winter expedition. As always, just keep giving your love. Like, share and subscribe. Till then, chinglunti off. Anglerism.